नमस्कार प्रेक्षकांनो. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो थेट आपल्या गावाकडच्या मातीशी आणि कुटुंबाच्या जिव्हाळ्याशी जोडलेला आहे. पण एक विषय असा आहे जो मला नेहमीच आतून अस्वस्थ करतो. तो विषय म्हणजे गावाकडचे जमिनीचे वाद. हो, हे वाद खरोखरच खूप गुंतागुंतीचे असतात. अगदी बरोबर. म्हणजे एकाच्या नावावर सातबारा आणि दुसऱ्याचा प्रत्यक्ष जमिनीवर ताबा. ही अशी एक विचित्र कायदेशीर कोंडी असते जिथे पिढ्यानपिढ्यांचे संबंध दुरावतात. सख्ख्या भावांमध्ये, चुलत भावांमध्ये केवळ बांधावरून आणि ताब्यावरून हाणामाऱ्या होतात. दिवाणी न्यायालयांच्या पायऱ्या झिजवण्यात माणसांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. कष्टाचा पैसा वकिलांच्या फीमध्ये आणि तारखांच्या चक्रा मारण्यात खर्च होतो. शेवटी पदरात पडते ती फक्त तुटलेली कुटुंबे. आणि वादात अडकून ओसाड पडलेली शेतजमीन. हो ना. अशा वेळी साहजिकच एक प्रश्न उपस्थित होतो की एकाच्या नावावर जमीन आणि दुसऱ्याचा ताबा, हा पिढ्यानपिढ्यांचा वाद फक्त 2000 रुपयात आणि कोर्टाची पायरी न चढता कसा मिटवायचा? आजच्या या चर्चेत आपण याच प्रश्नाचं व्यावहारिक उत्तर शोधणार आहोत. शेतकरी बांधवांनो, अशीच उपयुक्त माहिती आपल्याला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग कायद्याचं आणि आपल्या फायद्याचं बोलूयात. अगदी समर्पक मांडणी केलीत तुम्ही. नमस्कार. आजचा विषय खरोखरच महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्याशी जोडलेला आहे. सविस्तर बघूया. जमिनीचे वाद हे काही एका रात्रीत निर्माण होत नाहीत. हो, ते तर आहेच. अनेकदा आजोबा पणजोबांच्या काळात तोंडी संमतीने जमिनींचे व्यवहार झालेले असतात. सोयीसाठी एकमेकांचे बांध किंवा तुकडे कसायला घेतलेले असतात. पण रेकॉर्डवर म्हणजे महसुली दप्तरात त्याचे कायदेशीर हस्तांतरण झालेलं नसते. अच्छा, म्हणजे 7/12वर जुनीच नावे राहतात. अगदी तेच. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला. या योजनेचं नाव आहे सलोखा योजना. 3 जानेवारी 2023 रोजी शासनाने या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय काढला. बरं. आणि या योजनेला तळागाळातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून एप्रिल 2025 मध्ये याला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही सलोखा योजना 1 जानेवारी 2027 पर्यंत लागू असणार आहे. या योजनेचा गाभा असा आहे की 2 शेतकरी ज्यांच्या जमिनी एकमेकांच्या ताब्यात आहेत ते परस्पर संमतीने जमिनीची कायदेशीर अदलाबदल करू शकतात. आणि या योजनेचा सर्वात मोठा फायदा जो मला धोरणात्मक दृष्टिकोनातून वाटतो तो म्हणजे यात मिळणारी आर्थिक सवलत. कारण सर्वसाधारणपणे आपण जेव्हा जमिनीचा अदलाबदल दस्त किंवा एक्सचेंज डीड नोंदवायला जातो तेव्हा रेडी रेकनरच्या दरानुसार लाखो रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागते. हो, तिथेच तर खरी अडचण असते सामान्य माणसाची. अगदी बरोबर. पण शासनाने या सलोखा योजनेत मोठी सवलत दिली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार यासाठी फक्त 1000 रुपये नाममात्र मुद्रांक शुल्क आकारले जाते आणि नोंदणी अधिनियम 1908 नुसार फक्त 1000 रुपये नोंदणी फी लागते. इथे मी एक क्विक फॅक्ट सांगू इच्छितो. दिवाणी न्यायालयात 20-20 वर्षे खटले चालवून लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा केवळ 2000 रुपयांच्या शासकीय शुल्कात हा अदलाबदल दस्त आता अत्यंत कायदेशीररित्या नोंदवता येतो. हा एक खूप मोठा धोरणात्मक दिलासा आहे. नक्कीच. 2000 रुपयात हा प्रश्न सुटतोय हे जेव्हा लोकांना समजतं तेव्हा त्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढतो. पण इथे एका गोष्टीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. कोणताही कायदा जेव्हा नव्याने येतो तेव्हा त्याबद्दल समाजात अनेक गैरसमज पसरतात. हो, हे मी माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातून पाहिलंय. मग मला सांगा, कमेंट्समध्ये अनेक नागरिक आणि शेतकरी बांधव सातत्याने हा प्रश्न विचारतात की ही योजना गावाकडच्या घरासाठी, एखादा प्लॉटसाठी किंवा दुकानासाठी पण वापरता येते का? कारण गावामध्ये जसे शेतीचे वाद असतात तसेच गावठाणातील घरांच्या जागेवरून आणि बांधकामांवरूनही प्रचंड वाद असतात. हां, लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे बरं का. अच्छा. आपण जर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या तरतुदींचा सखोल अभ्यास केला आणि या शासन निर्णयाची भाषा पाहिली तर ही योजना केवळ आणि केवळ कृषी जमिनींसाठी म्हणजे शेतजमिनींसाठीच लागू आहे. म्हणजे घरांसाठी चालणार नाही? अजिबात नाही. रहिवाशी जागा, व्यावसायिक जागा किंवा अकृषिक प्लॉट, ज्याला आपण एनए प्लॉट म्हणतो, त्यांच्या ताब्याच्या वादांसाठी ही सलोखा योजना वापरता येणार नाही. यासाठी शासनाने काही मुख्य अटी घातल्या आहेत. पहिली अट म्हणजे एकाच्या नावाची शेतजमीन दुसऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्याच्या नावाची शेतजमीन पहिल्याच्या ताब्यात असावी. बरं, आणि दुसरी अट कोणती? ही 12 वर्षांची अट सुसंगत आहे. तसंच या दोन्ही जमिनी एकाच रकब्यात
म्हणजे एकाच गट नंबरमध्ये असणं बंधनकारक आहे. म्हणजेच केवळ शेतीसाठीच ही योजना आहे आणि तीही 12 वर्षांच्या ताब्याची अट पूर्ण करणारी असावी. ज्या गावांमध्ये ही समस्या भेडसावत आहे त्यांनी या अटींची पूर्तता होतीये का हे आधी तपासून पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांनो, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये नक्की लिहा. हो, लोकांनी त्यांच्या शंका विचारल्या पाहिजेत. आणि म्हणूनच कायदे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता ह्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न आलाय. माफ करा, मी मध्येच थांबवते, पण थेट तलाठी कार्यालयात जाऊन 7/12वर एकमेकांचं नाव बदलून घेता येत नाही का? इथेच खरी गोम आहे. म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 151 जर आपण पाहिले तर महसुली अभिलेख म्हणजे आपला 7/12 हा केवळ वहिवाटीचा पुरावा असतो. तो मालकी हक्क ठरवणारा दस्तऐवज नसतो. मग साध्या अर्जावर नाव का बदलता येत नाही? तुम्ही कलम 151चा जो संदर्भ दिला तो अत्यंत अचूक आहे. अनेकांना असंच वाटतं की तलाठी हा गाव पातळीवरील प्रमुख असल्यामुळे त्याच्याकडे गेलो की परस्पर नावे बदलता येतील. पण कायद्याच्या चौकटीत असं होत नाही. अच्छा, म्हणजे नोंदणी करावीच लागते. होय, 7/12 हा केवळ शेतसारा गोळा करण्यासाठीचा अभिलेख आहे. मालकी हक्क दुसऱ्याकडे हस्तांतरित करायचा असेल तर भारतीय नोंदणी कायदा 1908 नुसार 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण नोंदणीकृत दस्तऐवजानेच व्हावे लागते. म्हणजे तलाठी स्वतःहून हे करू शकत नाही करू शकत. त्यासाठी सलोखा योजनेअंतर्गत रीतसर कायदेशीर प्रक्रिया पार पाडावीच लागते. हे अतिशय स्पष्ट झाले. मग आता समजा एखाद्या शेतकरी कुटुंबानी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत तर त्यांनी नेमकी सुरुवात कुठून करावी याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे? नक्कीच. ही प्रक्रिया शासनाने अत्यंत सुटसुटीत ठेवली आहे. आपण ती संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने बघूया. प्रथम, ज्या 2 शेतकऱ्यांमध्ये अदलाबदल करायची आहे त्यांनी एकत्र बसून एक लेखी संमतीपत्र तयार करावं. बरं. त्यानंतर आपल्या गावचा तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज करावा. या अर्जासोबत अद्ययावत 7/12 उतारे आणि आधार कार्ड जोडावे. यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन स्थळ पाहणी करतील. म्हणजे ते जागेवर जाऊन खात्री करतात. अगदी बरोबर. ते तिथे तपासतील की खरोखरच 12 वर्ष ताबा आहे का. मग ते 15 दिवसांच्या आत एक अधिकृत पंचनामा तयार करून देतील. या पंचनाम्यावर किमान 2 सज्ञान सहधारकांची आणि चतुसीमाधारकांची म्हणजे शेजाऱ्यांची सही असणं बंधनकारक आहे. 1 मिनिट, हे खूप महत्त्वाचं आहे. चतुर्सीमा धारकांची सही घेण्याचे कारण काय? म्हणजे भविष्यात शेजाऱ्यांनी आक्षेप घेऊ नये म्हणून का? अगदी अचूक ओळखलत. जमिनीचे बहुतांश वाद हे शेजाऱ्यांशीच असतात. सह्या असल्या की पारदर्शीपणा येतो. हा पंचनामा मिळाल्यावर एखाद्या वकिलाकडून अदलाबदल दस्त, ज्याला एक्सचेंज डीड म्हणतात, तो तयार करून घ्यावा. आणि मग तो नोंदवायचा? हो, सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन केवळ 2000 रुपये शुल्क भरून दस्त नोंदणी करावी. आणि सर्वात शेवटी हा नोंदणीकृत दस्त घेऊन पुन्हा तलाठीकडे जावे आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 149 नुसार फेरफार घेण्यासाठी अर्ज करावा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. ही संपूर्ण माहिती खरोखरच सुस्पष्ट आहे. अशीच कायदेविषयक अचूक माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. आता नियम आणि कायदे तर आपण समजून घेतले, पण एखादं जिवंत उदाहरण ऐकल्याशिवाय विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही. आपण एखादा किस्सा सांगू शकाल का? हो, नक्कीच. एक किस्सा पाहूया जो या योजनेचे खरे यश दर्शवतो. आपल्याच महाराष्ट्रातल्या एका गावातील रामराव आणि लक्ष्मणराव या 2 सख्ख्या भावांचं हे उदाहरण आहे. 15-20 वर्षांपूर्वी सोयीसाठी रामरावची 2 एकर जमीन लक्ष्मणरावने आणि लक्ष्मणरावची 1.5 एकर जमीन रामरावने कसायला घेतली. म्हणजे फक्त तोंडी ठरवून? हो, फक्त विश्वासावर. पण 7/12 उतार्यावर नावे उलटच होती. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं, पण जशी मुलं मोठी झाली तशी बांधावरून घरात प्रचंड धुसफूस सुरू झाली. वातावरण इतकं बिघडलं होतं की सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाले होते. बापरे. पेरणीच्या वेळेस तर बांधावर पोलीस बोलवण्याची वेळ यायची. म्हणजे दिवाणी न्यायालयाची पायरी चढण्याचीच वेळ आली होती तर? होय, दावा दाखल करण्याची पूर्ण तयारी झाली होती. पण जेव्हा त्यांना गावात सलोखा योजनेची माहिती मिळाली तेव्हा गावातील पंचांनी त्यांना एकत्र बसवलं
ते दोघेही तलाठीकडे गेले, शांततेत पंचनामा झाला. आणि मग नोंदणी झाली? हो, आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेसाठी त्यांना फक्त 2,000 रुपये सरकारी फी लागली. आज त्या दोघांचेही 7-12 उतारे सुधारले आहेत. वाद कायमचा संपलाय आणि कुटुंबात पुन्हा पूर्वीसारखाच सलोखा निर्माण झालाय. खरोखर हा किस्सा ऐकून सामाजिक वास्तवाची जाणीव होते. श्रोत्यांनो, ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड्स तपासणार का? कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता या अनुषंगाने आणखी एक तांत्रिक मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे. जमिनीच्या क्षेत्रात फरक असला तर काय? म्हणजे कमी जास्त क्षेत्र असेल तर? हो, मगाशच्या उदाहरणात एकाची जमीन 2 एकर आणि दुसऱ्याची 1.5 एकर होती. मग अर्धा एकर जास्त जाणाराला तर तोटाच आहे ना? यावर काही उपाय आहे का? हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. सलोखा योजनेमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की दोन्ही जमिनींच्या क्षेत्रात फरक असला तरीही अदलाबदल करता येतो. पण मग नुकसान भरपाईचं काय? इथेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 2-14 नुसार सुधारणा नावाची संकल्पना येते. जर जमिनीवर घर बांधले असेल किंवा विहीर असेल तर त्याचा योग्य मोबदला दोन्ही पक्षांनी आपापसात ठरवायचा असतो. शासन या ढवळाढवळ करत नाही. अच्छा, म्हणजे ते बाहेरच्या बाहेर ठरवू शकतात. पण समजा एखाद्याने तलाठ्याला हाताशी धरून 12 वर्षे ताबा नसतानाही खोटा पंचनामा केला तर? कारण गैरव्यवहार होण्याची शक्यता असतेच. इथेच कायद्याचा खरा बडगा उगारला जातो. कोणी चुकीची माहिती देऊन खोटा पंचनामा तयार केला तर तो भारतीय दंड संहितेनुसार अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी निलंबित होऊ शकतात. म्हणजे यात मोठी जोखीम आहे. नक्कीच. म्हणूनच माझी सूचना असते की मोजणी करून घ्यावी आणि मोजणी उतारा आवर्जून जोडावा. या योजनेत अधिकाऱ्यांसाठीही अतिशय कडक नियम आहेत. तलाठ्याला 15 दिवसात पंचनामा देणं बंधनकारक आहे. हे धोरण खरोखरच खूप पारदर्शक आहे. आता जे नागरिक ही प्रक्रिया सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आपण सांगू शकाल का? हो, कागदपत्रे आधीच फाईलमध्ये तयार ठेवावीत. दोन्ही पक्षांचे आधार कार्ड, ताजे पासपोर्ट साईज फोटो लागतील. त्यानंतर दोन्ही जमिनींचे अद्ययावत डिजिटल 7-12 आणि 8A चे उतारे लागतील. जुने हस्तलिखित चालणार नाहीत का? नाही, एकदम नवीन काढावेत. तिसरं म्हणजे तलाठ्याने दिलेला पंचनामा. चौथं संमतीपत्र आणि 5वं चतुसीमा धारकांच्या स्वाक्षऱ्या. आणि एक क्विक फॅक्ट सांगतो, दस्तामध्ये सलोखा योजनेअंतर्गत असा स्पष्ट उल्लेख पहिल्याच पानावर असणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे दस्त नोंदणीला अडचण येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर ही कागदपत्रे आणि मनात खरा सलोखा असला तर काम सहज होऊन जाईल. प्रेक्षकांनो, आज आपण सविस्तर पाहिलं की सलोखा योजनेमुळे कमी पैशात, कमी वेळेत आणि दिवाणी न्यायालयाची पायरी न चढता पिढ्यानपिढ्यांचे वाद कसे मिटवता येतात. हो, आणि एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी, या योजनेची अंतिम मुदत 1 जानेवारी 2027 पर्यंतच आहे. बरोबर. जाता जाता मी माझ्या अनुभवातून एक भावनिक संदेश देऊ इच्छितो. जमीन हा केवळ मातीचा तुकडा नसून ती कुटुंबाची ओळख असते. बांधावरच्या भांडणात पिढ्या बर्बाद करण्यापेक्षा सलोख्यानं घेतलेला निर्णय कुटुंबाला एकत्र ठेवतो. अहंकार बाजूला ठेवून एक पाऊल पुढे टाका, यातच पुढच्या पिढीचं भलं आहे. हा संदेश खूप अंतर्मुख करणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि कायद्यांबाबत मार्गदर्शन यापुढेही हवंय का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की वारसा हक्काच्या नोंदीत नाव डावलले तर कायदेशीर दाद कशी मागायची. नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.